नमस्कार. ऐकूया एक कथा. कथेचं नाव आहे भटकती राख. लेखक भीष्म सहानी. अनुवाद सुजाता राऊत. गावातील पिकांची कापणी झाली होती. शेतकरी हसत खेळत घरी परतत होते. मुबलक पीक आलं होतं. शेतकऱ्यांची कोठारं धान्यानं भरून गेली होती. घरातल्या स्त्रियांच्या ओठांवर संगीताच्या लकेरी उमटू लागल्या होत्या. रात्र झाली होती आणि घराघरात लोक आनंद साजरा करत होते. त्यावेळी एका घरातल्या खिडकीमध्ये उभी असलेली शेतकरी तरुणी, जी बराच वेळ संमोहित होऊन बाहेरचं दृश्य पाहत होती, ती अचानक ओरडली, "बघा तरी, शेतामध्ये जागोजागी हे काय बरं चमकतंय?" तिचा तरुण नवरा धावतच तिच्याजवळ आला. बाहेर शेतात जागोजागी लुकलुकणारे जणू काही सोन्याचे कण चमकत होते. "हे काय लकाकतंय? हे काय खरे सोन्याचे कण आहेत का?" "सोनं काय असं चमकतं थोडंच?" "नाही, हे सोनं नाही." "पण मग काय आहे?" तिचा नवरा गप्प झाला. त्याने स्वतः हे चमकते कण ह्यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. सोप्यात बसलेली शेतकऱ्याची वृद्ध आजी म्हणाली, "मुली, हे सोनं नाही, ही राजाची राख आहे. कधी कधी चमकायला लागते." "राजाची राख? हे काय बोलताय आजी? आणि राख कधी चमकते का?" शेतकऱ्याच्या बायकोनं म्हटलं आणि झटकन बाहेर जाऊन पाहिलं. "मी आत्ता वेचून आणते." ती धावतच बाहेर पडली. शेताच्या कुंपळापाशी तिला एक कण चमकताना दिसला. पहिल्यांदा तरुणी घाबरत घाबरत ते बघत राहिली. मग हात पुढं करून तिने तो उचलला आणि दुसऱ्या तळहातावर ठेवला. पण तळव्यावर पडताच तो कण जसा काही विझून गेला आणि त्याचं तेज कमी होऊ लागलं. शेतकऱ्याच्या बायकोच्या आश्चर्याला पारावरच राहिला नाही. ती धावत शेतात गेली. थोड्याशा अंतरावर आणखीन एक कण तिला चमकताना दिसला. पण यावेळी पण तसंच झालं. तळ हातावर ठेवता क्षणी तो विझून गेला आणि त्याचं तेज ओझरलं. शेतकऱ्याची बायको हताशपणे इकडे तिकडे बघू लागली. शेतात अजूनही जागोजागी कण चमकत होते. विझलेले दोन छोटेसे कण हातात उचलून ती धावत तिसऱ्या कणाच्या दिशेने गेली. पण त्याची ही अवस्था तीच झाली. ती निराश होऊन घरात आली. "पहिल्यांदा किती चमकत होते आजी, मी खरंच सांगते." "पाहिलंस ना, ते सोनं नाहीये मुली, अगं राजाची राख आहे ती." म्हातारी म्हणाली. "राख कधी अशी चमकते का आजी? काहीही सांगताय. आणि पुन्हा माझ्या हातावर येऊन ती विझली. कोण राजा, कोणाची राख?" "जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा माझ्या आजीकडून ही गोष्ट ऐकली होती. कोण्या एका नगरात एक युवक राहत होता. खूप देखणा, खूप धाडसी, आईवडिलांचा एकुलता एक. सगळे सोयऱ्यांची दृष्टी सुद्धा त्याच्यावरून हालायची नाही. मग आईवडिलांचं तर सोडाच, सगळ्यांना त्याचा खूप अभिमान होता. मोठा झाल्यावर तो आईवडिलांचं नाव नक्की उज्ज्वल करणार. पण जेव्हा तो मोठा झाला ना, तेव्हा एका रात्री अचानक घरातनं पळून गेला. कोणालाच कळलं नाही. आईवडिलांना कळलं तेव्हा ते खूप घाबरले. त्याला शोधायला निघाले. शेवटी एका गावात एका झोपडी बाहेर तो त्यांना उभा असलेला दिसला. "तू इथं रे काय करतोयस?" आईनं रागानंच विचारलं. "आम्ही दिवसभर तुला शोधत होतो." तरुण खूप साधा होता. त्याचं अंतःकरण आरशासारखं लख्ख होतं. आईकडे बघून तो म्हणाला, "रात्री मी झोपत होतो. तेव्हा तेव्हा आई, मला वाटलं की बाहेर कुणीतरी रडतंय. मी उठून बाहेर आलो, पण तिथे कोणीच नव्हतं. पण रडण्याचा आवाज मात्र येत होता. मी त्या आवाजाच्या मागे मागे जाऊ लागलो आणि त्याला शोधत इथे येऊन पोचलो. मी बघितलं की रडण्याचा आवाज या खोपीतून येत होता. घरी चल बाळ, दिवसभर काही खाल्लं पेलं नाहीयेस, नुसताच भटकतोयस." आई म्हणाली.
मी नाही घरी येणार, तो तरुण म्हणाला. घरी नाही येणार? का बरं? आई, अगं मी घरी कसा येऊ शकतो? झोपडीतून रडण्याचा आवाज तर येतोय. आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे तो बघत राहिला. वडिलांना आपल्या मुलाच्या डोळ्यात अथांग वेदना दिसली. खूप वेळ ते मुलाकडे बघत राहिले. मग हळूच आपल्या पत्नीच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि तिला हळूहळू घराकडे नेऊ लागले. तुझा मुलगा घरी परतणार नाही, ते म्हणाले. आई नकशिकांत हादरली, थरथरली. केव्हा येईल तो? कदाचित कधीच नाही परतणार, ते म्हणाले. आईचे डोळे अश्रूंनी डबडबले. ती रडू लागली. म्हाताऱ्या बापानं खरंच तर सांगितलं होतं. तो तरुण जो एकदा घरातनं बाहेर पडला तो फिरून परत आलाच नाही. पण मग काय झालं? शेतकरी आणि त्याच्या तरुण पत्नीनं उत्सुकतेनं विचारलं. आजी म्हणाली, त्यानंतर तो बराच हिंडत राहिला. जिथे कुठे जाईल तिथे तो विलाप त्याच्या कानात घुमत होता. असं म्हणतात, त्या दिवसात देशावर कोण्या दुष्टाचं राज्य होतं आणि जनता अतिशय कष्टी झाली होती. हा तरुण त्या लोकांमध्ये सामील झाला, जे लोक ह्या अन्यायाविरुद्ध लढा देत होते. त्याचे बरेच सोबती मृत्यूच्या दाढेत गेले. जुलमी लोक त्यालाही वारंवार बंदिवान करत होते. पण तुरुंगाच्या भरभक्कम भिंतीतूनही त्याला झोपडीतलं ते आक्रंदन ऐकू यायचं. तिथून बाहेर पडल्यावर तो पुन्हा दुष्टांविरुद्ध लढत असे. या दरम्यान त्याचे म्हातारे आई वडील निवर्तले. तरुण पत्नी मरण पावली. घरातलं धनधान्य आणि बरंच काही नष्ट झालं, पण तो घरी परतला नाही. लोकांना त्याचं अंतर्मन जणू समजलं. ते त्याच्यावर अपरंपार प्रेम करू लागले. जेव्हा कधीही तो एखाद्या गावात एखाद्या नगरात जायचा तेव्हा हजारो लोक त्याची वाट पाहायचे, त्याचं भरभरून स्वागत करायचे. तो जे काही सांगायचा ते अगदी कान देऊन ऐकायचे. एकदा त्याचा पायरव कानी आला की जणू काही ते सगळे लोक झोपेतनं खडबडून जागे व्हायचे आणि त्याच्याकडे यायचे. मग दुष्टांचा दारुण पराभव झाला. त्याचा देश त्यांच्या तावडीतनं मुक्त झाला आणि त्याच्या देशाच्या लाखो जनतेनं त्यालाच आपला राजा म्हणून निवडलं. त्यांच्या हृदयाचा सम्राट तो होताच. आता राज्याची सत्ता देखील लोकांनी त्याच्यावर सोपवली. आता तर केवळ दास्याच्या शृंखला तुटल्या आहेत. झोपडीतला आक्रंदन अजूनही जसंच्या तसंच आहे, त्याने आपल्या जनतेला सांगितलं. आणि तो विलाप शांत करण्यासाठी पुन्हा बाहेर पडला. वर्ष सरली, राजा वयस्कर झाला. तो अजूनही शहरात गावागावात जातो. हजारो लोक त्याच्यावर अजूनही प्रेम करतात, विश्वासाने त्याच्याकडे बघतात. हे बघून त्याचे डोळे आनंदाने चमकायचे, त्याच्या अंगात उर्मी सळसळायची. तो आपल्या लढ्यावर सगळं लक्ष केंद्रित करायचा. ह्या सगळ्या धडपडीत राजा थकून भागून गेला आणि एक दिवस मरण पावला. प्रजेनं खूप विलाप केला, खूप दुःख झालं सगळ्यांना. पण हे कसं काय शक्य आहे? त्यांच्याजवळ तर त्यांचं शतकानुशतक प्रेम होतं, युगानुयुगाचा अनुबंध होता. तो मरूनही त्यांच्याकडे परतला. ते कसं काय आजी? मरून कोणी परत येतं का? मरणापूर्वी त्याने सांगितलं होतं की माझी राख झोपड्यांच्या आजूबाजूला वावरांमध्ये विखरून टाका, थोडी वाहत्या पाण्यात टाका. आणि जनतेनं तेच केलं जे राजानं सांगितलं. त्याची राख देशाच्या कानाकोपऱ्यात विखरून टाकली. मग वारा सुटला आणि राखेचे कण उडून कुठच्या कुठे गेले. एखादा कण कुठे तर एखादा कण कुठे पडला. मग काय ती राजाची राख होती जी चमकत होती? तरुणीनं विचारलं. पण आम्ही तर असं पूर्वी कधी पाहिलंच नाही. आजी म्हणाली, आजचा दिवस खूप शुभ आहे. जेव्हा देशात सुखशांती असते तेव्हा राजाच्या राखेचे कण चमकू लागतात. तेव्हा लोक म्हणतात, राजाची राख हसतीये, तो खुश आहे, राजा संतुष्ट आहे.
आणि देशात सुखशांती नसेल तर राजाची राख भटकत राहते. जेव्हा देशावर संकट येतं, झोपड्यातून आक्रंदन ऐकू येतं आणि देशाला वावटळ किंवा झंझावात येतो, तेव्हा राजाची राख अस्वस्थ होते. लोकांना वाटतं की जसं ती गुम गुम करत गल्ल्यांमधून, रस्त्यांमधून, वाटांमधून फिरतीये, झोपड्यांवर लपेटलीये. ज्या लोकांच्या अंतःकरणात वेदना होतात त्यांना वाटत असतं की राजाची बेघर राख त्यांच्या हृदयावर धडका देते, त्याला काही सांगू पाहते. ते म्हणतात, राजा उद्विग्न आहे. जोवर हे रुदन थांबणार नाही तोवर त्याच्या नशिबात स्वस्थता नाही. आजी कृतज्ञतेनं हात जोडून म्हणाली, तुम्ही नेहमी अशीच इच्छा करा की राजाची राख कायम चमकत राहील, देशात सुखशांती नांदेल, ती आमचा आनंद पाहून कायम हसत राहील. रात्रभर म्हातारी राजाच्या राखीची कथा सांगत राहिली. त्याच्याशी संबंधित देशात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या आपदांची, आहुतींची, लढ्याची गोष्ट सांगत राहिली. पहाट उजळत होती. झाडांवर पक्षी गाऊ लागले होते. शेतकरी तरुण आणि तरुणी बराच वेळ संमोहित होऊन तळ हातावर ठेवलेल्या राखेच्या कणाकडे बघत राहिली आणि मग अतीव श्रद्धेनं तिनं ती राख आपल्या मस्तकी लावली. धन्यवाद.